नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण थोड्या दिवसाआधी एक व्हिडिओ टाकला होता जो होता कुणाल कामरा संदर्भातला। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल कुणाल कामरानी जो काही व्हिडिओ बनवला, जो स्टँड अप कॉमेडी करणारा एक कलाकार आहे आणि त्याने तो जो व्हिडिओ बनवला राजकारणावरती महाराष्ट्राच्या, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सोबतच देशाच्या सुद्धा सगळ्या घडामोडीमध्ये काय भूकंप आला आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तुम्ही पाहिले असालच निश्चितच। आणि सगळ्या सोशल मीडियावरती गोदी मीडिया म्हणा काय दुनियाभराचं जे काही म्हणतात, प्रिंट मीडिया असेल, मग ते त्याच्यानंतर सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळं ठिकाणी जे काही प्रकरण घडलं ते तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी पाहायला मिळालं असेल। आणि जे व्हिडिओ बनवल्या गेलं होतं किंवा जे काही बनवल्या गेलं होतं ते कुणाला टार्गेट केलं होतं हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेलच। या संपूर्ण विषयावरती आज आपण बोलणार आहोत। तर मित्रांनो, या विषयावरती आपण परत एक व्हिडिओ बनवूयाच आणि तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपण पब्लिश करणार आहोत। तर त्यामध्ये मी सविस्तर सांगेल। यामध्ये आपण सांगणार आहे की बा नेमकं काय कशा पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री हे कशा पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत, ह्या सगळ्या गोष्टीवरती आज आपण बोलणार आहोत। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, जे काही कुणाल कामरा हा एक स्टँड अप कॉमेडी करणारा एक कलाकार किंवा अभिनेता, आणि ह्या व्यक्तीनं काय केलं, एक छोटंसं एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून याची जी सुरुवात आहे ती पॉडकास्ट पासून सुरुवात झाली। त्यानंतर अशा पद्धतीचं स्टँड अप कॉमेडी करायला लागलं आणि वेगवेगळ्या नेत्यांना किंवा जे काही पॉलिटिक्स आहेत जे त्यांना रडारवरती किंवा टार्गेटवरती पकडायला लागलं, ह्या सगळ्या गोष्टी। त्यानंतर हा एक कविता बनवली, हे गाणं आलं आणि त्या गाणं आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळाले। त्या स्टुडिओमध्ये सुद्धा तोडफोड करण्यात आली। त्यासोबतच या देशातला सर्वात मोठा एक यूट्यूबर ज्याचा महत्त्वाचा रोल असतो किंवा ज्याचा इम्पॅक्ट जो आहे तो देशाच्या राजकारणावरती, देशाच्या घडामोडीवरती बराचसा परिणाम पडतो, तो म्हणजे ध्रुव राठी याने सुद्धा एक व्हिडिओ बनवला आणि त्याने सुद्धा माहिती सांगितली की बघा काय नेमकं काय घडलं प्रकरण, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या। हे सगळं जे काही प्रकरण घडलंय ना मित्रांनो, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक आवर्जून माझी भूमिका अशी मांडावीशी वाटतंय। मला असं वाटतं की माझी जी काही भूमिका आहे ते निश्चितच मला मांडावं, कारण की मला सुद्धा तेवढा बोलण्याचा अधिकार आहे की काय होतंय किंवा काय होतंय, माझं काय पर्स्पेक्टिव्ह आहे या ठिकाणी। मित्रांनो, तुम्हाला सांगावं वाटतं की राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत, आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, जे या महाराष्ट्र राज्याचे एक लाडके मुख्यमंत्री ठरले आहेत। ठीक आहे मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी विनंती आहे किंवा उपमुख्यमंत्री साहेबांना माझी अशी विनंती आहे की आपण राज्याचे एक लाडके उपमुख्यमंत्री ठरले आहात। तुम्हाला जे काही पक्ष आहे ते तुम्हाला पक्ष मिळालंय, तुम्हाला सोबतच त्या पक्षाचं चिन्ह सुद्धा मिळालंय, तुम्हाला जनतेच्या कोर्टामध्ये किंवा जनतेच्या अदालतमध्ये जनतेनं सुद्धा तुम्हाला न्याय दिलाय की तुम्ही एक खरेखुरे मुख्यमंत्री आहात। त्यासोबतच न्यायपालिकेनं सुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत न्याय केलंय असं मला तरी वाटतंय। मग ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही तुमच्या कामातून उत्तर द्यावं असं मला तरी वाटतंय। ठीक आहे, तुम्ही तुमच्या कामातून जर का उत्तर दिलं तर कुठंतरी जनतेच्या मनामध्ये किंवा जनतेच्या नजरेमध्ये तुम्ही चांगले एक व्यक्तिमत्व राहाल। परंतु जर का ह्या तशा तुच्छड अशा छोट्या गोष्टींना जर का एकदम अशा छोट्याशा गोष्टीवरती तुम्ही जर का प्रतिक्रिया देत असाल तर कुठेतरी तुमची नैतिकता किंवा तुम्ही कुठल्या थरावरती कुठल्या पायरीला उतरता हे निश्चितच या ठिकाणी दिसून येते। मित्रांनो, जे काही गोष्टी घडल्यात तर त्याच्यामध्ये आपण जे काही राजकारण बघतोय किंवा एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या मंत्र्याला एखाद्याला बोलण्याचा अधिकार नसेल का? आता मी जर का बोलतोय, मी तर सडेतोडपणे बोलतोय, माझ्यासोबत इतरच काही लोक पण बोलतायत, म्हणजे आम्ही एक काय झालो, म्हणजे उद्या चालून माझं घरदार फोडणार का? मला बोलण्याचा अधिकार नाही का? काय तुम्ही सुद्धा जो प्रतिक्रिया दिलीत किंवा जे सुपारी घेतल्या गेली त्याच्या माध्यमातून जे काही बोलल्या जातंय, मित्रांनो मला सांगावंसं वाटतंय की मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब या अगोदर सुद्धा बरेचसे मंत्री झालेत, या अगोदर सुद्धा बरेचसे उपमुख्यमंत्री झालेत, मुख्यमंत्री झालेत, प्रधानमंत्री झालेत, त्यांच्यावरती सुद्धा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्र काढलेत। त्या कलाकारांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून आपली जो निषेध आहे तो वर्तवला।
त्यासोबतच आपलं जे गाणं आहे किंवा कविता आहे, कवितेच्या माध्यमातून, व्यंगाच्या माध्यमातून त्यांनी आपली निषेध व्यक्त केलात आणि तो प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे. तुम्हाला जर का जेव्हा आम्ही तिथं गादीवरती बसवतोय, तुमचे निर्णय जर का आम्हाला पटत नसतील, तुमच्या भूमिका जर का आम्हाला पटत नसतील, तर आम्ही कशा पद्धतीने ही सामान्य जनता तुमच्यापर्यंत आपलं म्हणणं पटवणार आहे? तू कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडणार आहे? हा एक सर्वात मोठा एक प्रश्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटतं की बा ही भूमिका जी काय आहे उपमुख्यमंत्री साहेबांची, हे कुठेतरी चुकीची आहे. अशा पद्धतीनं नको करायला पाहिजेत. प्रत्येकाला बोलण्याचा त्या पद्धतीनं अधिकार आहे. तुम्ही तुमच्या कामातनं तुमची पोच पावती द्या ना, तुम्ही तुमच्या कामातनं तुमची भूमिका मांडा ना, तुम्ही तुमचं काम दाखवा. काम दाखवल्यानंतर निश्चितच तुम्हाला भरभरून ही जनता प्रेम करेल, भरभरून जनता ही प्रेम करेल. तुम्ही जर का अशा पद्धतीनं जर का वागत असाल, अशा पद्धतीनं जर का तुमची प्रतिक्रिया येत असेल की बा जशास तसे उत्तर मिळाले पाहिजे, तर हे कुठेतरी चुकीचं आहे मित्रांनो. म्हणजे मी जर का एखाद्या ठिकाणी बोलतोय, मी एखाद्या ठिकाणी मी आता एका घरी मी किरायानं राहतोय, भाड्यानं राहतोय, मी या ठिकाणी जर का बोलत असेल म्हणून काय घरमालकाचा दोष आहे का? घरमालकाचं घर येऊन तोडफोड करणार का तुम्ही? नाही, निश्चितच नाही. हा एक व्यक्ती विरोध असला पाहिजे. हा एक व्यक्ती विरोध आहे किंवा त्याला काय म्हणतोय किंवा विचारांचा विरोध आहे हा. तर विचारांचा विरोध हा विचारांनीच झाला पाहिजे असं मला तरी वाटतंय. तुम्हालाही काही सहसा वेगळं असं वाटू शकते. तुमची काय भूमिका आहे किंवा तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीवरती? आपण या विषयावरती पुन्हा बोलणारच आहोतच. आणि तुम्ही ज्या काही भूमिका मांडताय, कशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार काम करताय, कशा पद्धतीने तुम्ही तिन्ही लोक काम करताय, हे निश्चितच महाराष्ट्र बघत आहे. आणि या विषयावरती सखोल व्हिडिओ मी देणार आहे. आणि निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.